नमस्कार मंडळी, किचन विथ विद्यामध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चवळीची भाजी. इथे मी चवळीची एक गड्डी भाजीची घेतलेली आहे. तर इथे मी भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. तर आपल्याला चवळीच्या भाजीसाठी लागणार आहे एक मीडियम साईजचा कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण. इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यात 1 चमच मीठ ॲड केलेलं आहे. आता आपल्याला मिठाच्या पाण्यात चवळीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण माती, धूळ सगळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुतल्या जाते. त्याच्यामुळे अशी 2-4 पाण्याने चवळीची भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथे मी 2-3 पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे. इथे एका पॅनमध्ये मी अर्धा चम्मच तेल घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे आणि आता बारीक कापलेला कांदा या तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. चांगला गोल्डन कलर येईपर्यंत असा आपल्याला कांदा तेलावर भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघा, चांगला कांदा भाजून घेतलेला आहे. आता आपल्याला हिरव्या मिरच्याचे वाटण घालायचं आहे. हिरव्या मिरच्याचं वाटण सुद्धा आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून कच्चापणा निघून जातो. त्याच्यामुळे हिरव्या मिरच्याचं वाटण सुद्धा आपल्याला असं चांगलं 2-3 वेळेस फिरून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला चवळीची भाजी स्वच्छ धुवून चांगली आपल्याला नितळून घ्यायची आहे. भाजीमध्ये पाणी राहता कामा नये, अशी भाजी स्वच्छ अशी मस्त पिळून घ्यायची आहे. 2-3 वेळेस अशी खालीवरी भाजी आपल्याला करून घ्यायची आहे. आता आपण एक प्लेट घेऊ, झाकण ठेवून 15 मिनिटं भाजी शिजू देऊया. इथे बघू शकता तुम्ही कशी भाजी आपली मस्त एकदम मोकळी झालेली आहे. पाणीसुद्धा सगळं आटलेलं आहे आणि एकदम मोकळी भाजी झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे किती छान आपली भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही पण भाजी बनवू